सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। काँग्रेसचे माजी आमदार व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज मुंबई येथे भाजपात प्रवेश केला। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलीप माने यांचे भाजपात स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते। याचवेळी माजी नगरसेवक जयकुमार माने व नागेश ताकमोगे, पृथ्वीराज माने यांचाही भाजपात प्रवेश झाला। आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांचा प्रवेश भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे। मागील काही दिवसांपासून दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती, मात्र त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाल्याचे राजकीय नेत्यांनी सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।